Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सोलापुरातील बार्शी शहरात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. सोनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केली आहे. सोन ही नेहमी सासऱ्याला धाकमकावत होती. तुला घरातून हाकलून देईन अशी धमकी ती नेहमी देत असायची. सततच्या अपमानाला कंटाळून वृद्ध सासऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. सोनेच्या त्रासाला कंटाळून बार्शी येथे एका 73 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सोनेच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे. सर्जेराव शंकर नायकुडे वय 73, राहता उपळाई रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर असं आत्महत्या केलेल्या वृद्ध सासऱ्याचं नाव आहे. मयत सर्जेराव शंकरराव नायकुडे यांचा मुलगा महेश नायकुडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घरातून हाकलून देईन. सर्जेराव नायकुडे हे बार्शीतील वसुंधरा बंगल्यात राहत होते. फिर्यादी महेश नायकुडे यांचा भाऊ उमेश, याची पत्नी सारिका उमेश नायकुडे, राहता कुर्डुवाडी रोड, बार्शी, ही गेल्या काही महिन्यांपासून नोव्हेंबर 2025 पूर्वीपासून सर्जेराव नायकुडे यांना किरकोळ कारणावरून वारंवार अपमानित करत होती. तुला घरातून हाकलून देईन असं म्हणत तिला सतत मानसिक त्रास देत होती, अशी फिर्याद महेश यांनी दिली आहे. सतत होणारा अपमान आणि सुनेच्या जाचामुळे सर्जेराव नायकुडे हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. सुनेच्या त्रासाला कंटाळून काल मंगळवारी रोजी सकाळी 10:30 वाजण्यापूर्वी सर्जेराव नायकुडे यांनी आपल्या राहत्या घरात जीवनयात्रा संपवली. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल. महेश सर्जेराव नायकुडे वय 41 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सून सारिका उमेश नायकुडे हिच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 108 आत्महत्येस प्रवृत्त करणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माकणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.